आदिवासी आश्रमशाळेमध्ये खुद आदिवासी मंत्री धारणीत असताना विषबाधा झालेली आहे आणि एकामागून एक 3 शाळा तिथे प्रभावित झाल्या. 200 ते 300 विद्यार्थी गंभीर स्वरूपात त्यांचा उपचार सुरू आहे आणि असं असताना कुठलाही फौजदारी गुन्हा दाखल होत नाही. हा मोठा खरं तर याच्यामधलं गांभीर्य आहे. या आदिवासी मंत्र्यांच्या मंत्रालयात येणाऱ्या अखत्यारीत असणाऱ्या बाबीमध्येच मंत्री महोदय एवढे दुर्लक्षित कसे ते समजत नाही आणि मंत्री महोदय तिथं असताना सुद्धा कारवाई करत नाही. त्याच्या मागचं नेमकं हा जो काही खाद्यपुरवठा होतो तो एकाच कंपनीकडून होतं आणि ह्या कंपनीचे लागेधरे मंत्र्यासोबत नेमके काय आहे त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नाही का? फौजदारी जर कारवाई संबंधित कंपनीवर झाली नाही, जो अन्न पुरवठा करतं त्याच्यावर जर कारवाई झाली नाही तर 29 तारखेला आम्ही इथल्या प्रकल्प अधिकारी जे बसतात पीओ तिथे त्याच्यावर आम्ही घेराव टाकल्याशिवाय राहणार नाही.